रसिकाच्या घरी आलोय आम्ही. मी अगदी लहान होते, पहिली दुसरी तसं तेव्हा आले असेल, त्यानंतर आता आले. नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये. मी आहे स्नेहा आणि आज आहे लग्नाचा दुसरा दिवस, अर्थात आज आहे हळद. आणि सकाळ सकाळी सगळ्यांना जाग आली आहे. इकडे आमचं काय काय तयारी उद्याची सुरू आहे. आणि रात्रीची बिर्याणी उरले तर ती मी गरम झाली आहे की नाही बघायला आली होती, कारण आम्हाला ब्रेकफास्ट करायचं आहे त्याचा. अन्वया अन्वया चांगली लागते का? नाही का जॉय नाही म्हणतो. आणि डिझाईन आवडली म्हणून मग मी हाच घेते. साडी कोणाची आहे? नाही माहिती. दीदी तुझी आहे का साडी? हो हो चालेल माझी आहे. असले कलर असतात ना. मी तर अगदी चहा बी घेऊन आली. तिने जस्ट आहे ना जस्ट तिने इथला आमचे जे स्पीकर होता तो बंद करायला लावला, कारण खूप गोंधळ होत होता. आणि ती इथे चहा घेऊन आली अगदी चिल करण्यासाठी. तिला शांतता हवी होती मग असं. आणि भूषण आमचे मस्त फोटोज काढून देते. पहिल्यांदाच भूषण भावाने छान कॅमेरा घेतलाय, तर तो सगळ्यांना दाखवायचा ट्राय करते की माझ्या कॅमेऱ्यातून फोटोज किती छान येतात. तर आता आम्ही आलोय मंदिराकडे, पिंपळाच्या इथे अगरबत्ती लावण्यासाठी. हे आहे आमचं बुद्धविहाराच्या समोरचं पिंपळाचं झाड. तिच्याकडून घेते ना. आणि अशा पद्धतीने प्रज्ञा सावंत यांनी वाट लावली हळदीची. हळदीची अशी वाट लावली डेकोरेशनची. हळदच राहिलंय फक्त. त्याच्यावरती असं हो म्हणजे हे अटॅच करायला वापरूयात. निवांत बसलेत करवल्या. आता दीदीला हळद लावायला आम्ही मीना काकीकडे आलोय. ही आमची वनिताजी. मी टायमावर आले. हो हिच्या नावाकडनं ही टायमावर नव्हती. ही टायमावर होती. ती रेडी व्हायला गेली ना. हे झालं लावून म्हणजे तिथे मग आता एवढं कोण नाही. आता कशी जवळ खायचं म्हणजे काय करतात भरपूर भरले. रसिकाच्या घरी आलोय आम्ही. मी अगदी लहान होते, पहिली दुसरी तसं तेव्हा आले असेल, त्यानंतर आता आले. हळद लावायला डायरेक्ट. थोडासा घ्या. मीना काकी. बिस्किट मीना काकीकडे हळद लावायला आलो होतो. तेव्हाची पद्धत असायची की नवरी सगळीकडे हळद लावायला फिरवायचे लोक प्रत्येकाच्या घरी. आई हिला आजीला घेऊन जायचं. हॅलो, तर शुभ्रा आणि मी मस्त हळदीसाठी रेडी झालोय आणि बाकीच्या सगळ्या करवल्या रेडी झालेल्या आहेत. आपण पण जाऊया. हो. आणि तू एक्साइटेड आहेस? हो. ह्या मधला बुचका दिसतोय काय? आईचं वेगळंच. थांबा.
आता सगळ्यांना घे. एक घ्या का कोणीतरी पुढे जा सेक्रेटरी. तर आता लागणार आहे दीदीला हळद आणि आम्ही रेडी आहोत एक साईड. चौघडा बोलतो डारी पोरी नवरी आली नवरीच्या गाली हळदीन नवरीचा आम्ही डोलकर 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 दर्याचा राजा आम्ही डोलकर 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 दर्याचा राजा ते मला का बोलतात. आम्ही दोघी एकीकडे जेवायला बसलो आणि आमची पूर्ण गँग तिकडे जेवायला बसली आहे आणि आम्ही इकडे. सगळ्यात माझी आवडती गोष्ट म्हणजे पंक्तीला बसणे आणि कुठलाही फंक्शन असेल तर अशा पंक्ती लागतात आणि इथेच असं जेवायला ज्यात मजा येते. जेवण एक नंबर आहे, एक नंबर. म्हणजे चिकनचा आता कलरच इतका सुंदर आहे ना, कलरवरूनच खावंसं वाटेल असं चिकन आहे. मस्त. बरेच दिवस लोक मला विचारत आहेत की तुमच्या घरी भात कधी भेटणार, भात कधी भेटणार, आणि आज फायनली भात भेटलाय लोकांना. दाखवते.
कर मेरे मन को किया तूने क्या इशारा, बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा, छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा। मेरा जीवन तू ही जीने का सहारा, छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा, बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा, छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा। दिवस खूप हेवी होता आणि खूप मजा केली आहे, खूप डान्स केला आणि आता मी खूप दमलो आहे. बाहेर हॉलमध्येच आम्ही आता ब्लँकेट्स वगैरे टाकून झोपणार आहे. दादा वगैरे अजून सगळे मजाच करतात.